TMC तृणमूल काँग्रेस पार्टीचा एक विधायक आहे ज्याचं नाव आहे हुमायूं कबीर. याने एक विधान केलं. तो म्हणतो 6 डिसेंबरला मुर्शिदाबादमध्ये तो मस्जिद बांधण्याचं काम सुरू करणार आहे आणि त्या मस्जिदला त्याने नाव काय दिलं माहिती आहे? बाबरी मस्जिद. आता जो बाबर एवढा क्रूर होता ज्याने लाखो हिंदूंची हत्या केली आणि त्यांचं मस्तक छाटून तो झाडाला अटकवायचा आणि ते पाहून तो जोराने हसायचा. एवढ्या क्रूरकर्मी बाबरचं या देशामध्ये महिमामंडन होत असेल तर या देशातला बहुसंख्यक हिंदू समाज ही विचारधारा कधीही मान्य करणार नाही आणि ती विचारधारा ठेचण्याचं काम हिंदू करेल. आता तुम्ही विचार करा, जेव्हा हे लोक आज पण बाबर, हुमायूं, अकबर, औरंग्याची विचारधारा फॉलो करत आहे आणि त्यांना आपला आयकन मानत आहे तर यांची मानसिकता काय असेल? तुम्हाला धार्मिक स्थळं बांधायला कोणीही विरोध करत नाही. खुशाली या देशामध्ये कोणी पण कोणाचं धार्मिक स्थळ बांधू शकतात. तुम्हाला मस्जिद बांधायची आहे, तुम्ही बांधा, तुमचं ते प्रेरणास्थान आहे. पण जर तुम्ही त्याला बाबरी नाव देत असाल तर हे निश्चित विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तुम्हाला परत या देशामध्ये 6 डिसेंबर 1992 सारखी घटना करायची आहे का? तर याच्यावर तुम्ही विचार करा. तुम्हाला बांधायची आहे, बांधा, पण तुम्ही नाव देत आहात ना ते विवादित आहे. कारण बाबर या देशाचा कोणीच नाही, तो फक्त एक आक्रांता, लुटेरा आणि क्रूरकर्मी बादशाह होता. बस एवढंच. त्याचं अस्तित्व या देशामध्ये काहीच नाही आणि त्याचं महिमामंडन या देशातला बहुसंख्यक हिंदू समाज सहन करणार नाही. आणि या देशातला हिंदू समाज परत एखादा बाबर आपल्या छातीवर कधीही सहन करणार नाही. बागे झालं, जे कोर्टाने निर्णय दिला तो आम्ही पण मान्य केला आणि तुम्ही पण. परत तेच किस्सा व्हायला नको हे तुम्हाला समजायला हवं. परत या देशामध्ये तुम्ही भावनिक वातावरण बिघडवण्याचा काम करत आहे हे तुम्हाला समजायला पाहिजे. तो बाबर परत आम्ही सहन करणार नाही आणि जर तुम्ही ते केलं तर परत तुम्हाला हिंदू समाजाच्या रोषाला समोर जावं लागेल हे तुम्ही ध्यानात ठेवा. परत या देशामध्ये कोणत्याही आक्रांताचं महिमामंडन सहन होणार नाही. कारण आता पहिलेसारखं वातावरण या देशामध्ये राहिलेलं नाही हे तुम्ही पण समजून घ्या आणि तुमच्या नेत्याला आणि तुमच्या पिलाबाळांना सुद्धा समजून सांगा. जय शिवराय, जय श्रीराम.